वसा जनसेवेचा। आदितीताई तटकरे यांचा मनमानी कारभार। महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई मंत्रालय, मंत्री आदितीताई तटकरे, महिला बाल विकास यांनी महाराष्ट्रभर स्थानिक जिल्ह्यातील संस्थांना डावलून बाहेर जिल्ह्यातील संस्थांना बाल संगोपन योजना राबवण्यासाठी मान्यता दिली आहे। याबाबत वेळोवेळी तक्रार देऊन सुद्धा त्यांनी स्थानिक संस्थांना डावलले आहे। बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांनी 2 वेळेस निवेदन देऊन सुद्धा त्यांनी आपलीच मनमानी केलेली आहे। अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन दिलेले, परंतु मंत्री महोदयाच्या मनात इथे कोणाचे वालना याप्रमाणे त्यांनी सुरेश देशमुख दलाल हाताशी पकडून ज्या संस्थेला मान्यता हवी असतील त्या संस्थांनी 3.5 लाख रुपये द्यावे व मान्यता घेऊन जावी। बुलढाणा जिल्ह्यामध्ये असा प्रकार घडलेला आहे। त्या प्रकारची लेखी तक्रार दिलेली असताना सुद्धा हा प्रकार सतत गेल्या 6 महिन्यात 1 वर्षापासून सातत्याने सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक संस्था संजीवनी बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक संस्था केळवत, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा, स्वर्गीय निंबाजी पाटील बहुउद्देशीय संस्था डोनगाव, सरस्वती प्रकाश बहुउद्देशीय संस्था सावरगाव मुंडे, मंगलमूर्ती बहुउद्देशीय संस्था लोणार इत्यादी 5 संस्थांना डावलून मंत्री आदितीताई तटकरे यांनी बीड, अहिल्यानगर, परभणी, वाशिम इत्यादी बाहेर जिल्ह्यातील संस्थांना बुलढाणा जिल्ह्यामध्ये काम करण्यासाठी मान्यता दिली आहे। 0 ते 18 वयोगटातील एकल पालक, अपंग, ज्याला आई नाही असे मुलांसाठी बाल संगोपन योजना राबविली जाते। संस्थेमार्फत अशा मुलांचा सर्वे केला जातो। त्यानंतर बाल कल्याण समितीसमोर प्रस्ताव ठेवला जातो। नंतर त्यांना मान्यता दिल्या जातात, परंतु असे न होता बाहेर जिल्ह्यातील संस्थांना मान्यता दिली आहे। त्या संस्थांचे जिल्ह्यामध्ये कुठेही कार्यालय नाही, प्रतिनिधी नाही व एजंटद्वारे गरीब गरजू महिलांची फसवणूक होत आहे। तसेच लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी होत आहे। ज्या संस्थांनी 3 लाख रुपये भरले त्या संस्थांना आदितीताई तटकरे व सुरेश देशमुख मार्फत मान्यता मिळालेली आहे। आम्हाला सुद्धा कळवण्यात आले होते, परंतु आम्ही त्यांना स्पष्ट सांगितले की आम्ही पैसे देऊ शकत नाही, म्हणून आमच्या संस्थांच्या मान्यता देण्यात आल्या नाही व माझ्यासारख्या सेवाभावी संस्था ज्या जुन्या आहेत, समाजासाठी कार्य करतात, अशा शेकडो संस्थांना मान्यता दिल्या गेल्या नाही। या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना निवेदनही देण्यात आलं आहे। स्थानिक संस्थांना मान्यता देण्यात यावी व काढलेले पत्र हे थांबवावे। महिला बाल विकास विभागाने काढलेले पत्र तात्काळ रद्द करावे, अन्यथा मुंबई मंत्रालय समोर दिनांक 16/12/2025 रोजी ममता विदर्भ NGO फेडरेशनच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी। काम घेतलं जातंय कधी कधी संस्थांच्या माध्यमातून, कधी कधी ते स्थानिक लेवलवरच्या पण संस्था नसतात। अदर जिल्ह्यातल्या, आता महाराष्ट्रभरामध्ये 35 जिल्हे आहेत। आता होणार एक 36वा आहे, ते वेगवेगळ्या तालुक्यातले, वेगवेगळ्या जिल्ह्यातले, ज्यांना आम्ही कधी ओळखतही नाही, कधी पाहत नाही, अशा लोकांना ते काम दिलं जातं। मग आम्ही विचारायचं कोणाकडे, जायचं कोणाकडे? कधी तर 1 वर्षानंतर किंवा 9 महिन्यानंतर आम्हाला जिल्ह्यावरून महिला व बाल कल्याण विभागातून फोन येतो, ताई तुमच्या मुलांचे बोनाफाईड घेऊन या आणि त्यांचा फोटो घेऊन या, त्यांचा उत्पन्नाचा दाखला घेऊन या, त्यांचा रहिवासी घेऊन या, तुमचे आधार कार्ड घेऊन या, पॅन कार्ड घेऊन या, या सगळ्या गोष्टी मागवल्या जातात 1 वर्षभरानंतर। 1 वर्षभर काय डिपार्टमेंट झोपलेलं असतं का? महिन्याच्या महिन्याला पैसे टाकता येत नाहीत का? महिन्याच्या महिन्याला शिक्षणाचा खर्च नसतो का? की वर्षातून एकच वेळा असतो? ह्याला एकमेव जबाबदार तटकरे ताई तुम्ही असाल। मुळात 1 वर्षामध्ये जर माझा मुलगा 10वीला आता असता तर त्याचं शिक्षण मी कसं केले असते, आणि जर हे शिक्षण झालं नसतं तर जबाबदार कोण असतं? आणि मुळात मला हा एक प्रश्न विचारायचा आहे की जर तुमच्याकडे निधी जर कमी असेल तर तुम्ही कोणाला प्राधान्य देता? मिडल म्हणजे मध्यम माध्यमिक शाळांना देताय की उच्च माध्यमिकला देताय की प्राथमिकला देताय? तुम्ही ही गोष्ट प्रणालीमध्ये आखून ठेवलेली आहे का? सामाजिक समतेची जाण असावी। मी या ठिकाणी NGO फेडरेशनच्या वतीनं आदितीताई तटकरे यांचा निषेध करतो। त्याचं कारण आमचे ज्या जिल्ह्यातले आमदार आहेत। सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।